दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या दिवसातील या दुसऱ्या लढतीला सुरुवात होते आहे। वैतरणा गटातनं हे दोन संघ हे आमने सामने खेळताना आपल्याला दिसत आहेत। एका बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान गावठण, त्यांच्या परस्पर विरोधातील संघ आपण पाहतोय श्रीराम कसराळी। सलामीवीर बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे कैलास, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती आहे राजा। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर आदित्य। आदित्य ऑन द बॉलिंग मार्क। आता जास्त कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, चला हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल। पहिला बॉल घेऊन गोलंदाज आदित्य तयार। पहिल्याच बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे। फिल्डर तिथे तैनात केले होते, अगदी चांगल्या प्रकारे चेंडूवरती झेपावले आणि पहिल्याच बॉलवरती मिळते इथे विकेट। पालघर जिल्ह्याचं क्रिकेट गुण गौरव करणारं हे गीत, ज्या खेळाडूंनी मात्र पालघर जिल्ह्याचं नाव साता समुद्र पार नेलं असे खेळाडू आपल्याला उद्याच्या दिवसात देखील पाहायला मिळणार आहेत। सुमित डेकळे जो मात्र आपण पाहणार आहोत। अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार आपल्याला पालघर जिल्ह्यातील दिसणार आहेत। इथे मात्र चांगला फटका खेळला आहे, परंतु हवेत बराच जातोय। क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, लागोपाठ इथे मिळतेय दुसरी विकेट। श्रीराम कसराली संघ जर आपण पाहतोय तर नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि ते क्षेत्ररक्षण आम्ही का स्वीकारलं तर आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ती चांगली सुरुवात आदित्यने इथे करून दिली आहे। लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट इथे मिळवलेल्या आहेत। जेव्हा पावसाळ्याचा हंगाम चालू होता, SP बॉयज ट्रॉफी इथे होती आणि खुल्या गटातनं मात्र या संघाने इथे आपली वर्णी लावली होती आणि SP बॉयज यांच्या संघाला मात्र खुल्या गटामधनं त्यांनी नमवलं गेलं होतं। म्हणजे हा संघ चॅलेंज घेण्यासाठी बनलेला आहे। आदित्य प्रिया लॉजिस्टिक माफ करा, या संघाला मात्र नमवलं गेलं होतं। म्हणजे चॅलेंज स्वीकारण्याकरता आम्ही तयार आहोत, संघ कुठलाही समोर असू दे, परंतु आम्ही आमचा चांगला खेळ दाखवणार, आम्ही आमचे 100% देणार, हे मात्र या कसराली संघानं अगदी उराशी बाळलंय। इथे मात्र पाहूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा बॉल ऑन हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार। गोलंदाजी मार्कवर। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना, कारण की हॅट्रिक मिळवायची असा कदाचित आदित्यचा निर्धार असावा आणि ते प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये असतं। जेव्हा 2 विकेट गोलंदाज घेतात लागोपाठ आणि त्यानंतर तिसरी देखील मिळवायची। पाहूया आता काय रणनीती असेल गोलंदाज आदित्यची। क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीपमध्ये आपण पाहू शकाल तर वाडिश लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे। त्यानंतर आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला गेलेला आहे। लेफ्ट हँडेड बॅटर आता झाले दाखल चौथ्या क्रमांकावर राकेश। कैलास आणि सुधीर गोल्डन डकचे शिकार झालेले आहे दोन्ही फलंदाज। षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक बॉल आदित्य। यावेळेला मात्र बॅटची कडा लागलेली आहे, चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावा। अगदी चांगलं मैदान आहे, अतिशय सुंदर आउटफील्ड देखील तितकी चांगली, अगदी क्विक आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते। ज्या वेगामध्ये चेंडू, आवेशामध्ये चेंडू टाकला होता आदित्यने आणि त्याच वेगाचा वापर फलंदाजाने केला। फक्त बॅट लावली त्या चेंडूला आणि अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला पाठवलंय। या चौकारांना तर सुरुवात चांगली झाली आहे, परंतु विकेट जरूर गेलेले आहेत 2। षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आदित्य तयार। यावेळेला बॅकफुटला गेले आणि अगदी सरळ खेळण्याचा मनसुबा होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेलंय, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 4 या आकड्यावर। उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे। टेनिस क्रिकेटमधील तारे आणि सितारे हे आपल्याला इथे पाहायला मिळतील या स्पर्धेच्या निमित्ताने। इथे मात्र पुन्हा एकदा स्वतः करता रूम बनवले, अप्रतिम बॅकफुटला जाऊन चांगला फटका फाईन लेगच्या दिशेला क्लिअर करत चौकार, 4 धावा।
फटका दीपक फटका इथे पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, तो मात्र ओळखला फलंदाज राकेशने आणि अगदी लेग साईडच्या दिशेला खेळलं, फाईन लेगच्या दिशेला खेळलं. या चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 8. ते मात्र फुलटॉस बॉल अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकललं. ओ हो अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेक देखील झाली. डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा फिल्डरचा तिथे होता, परंतु होऊ काही शकला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर एकेरी धाव आणि फलंदाज आहेत सुरक्षित. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 2 गडी बाद 9. क्यू चला जास्त वेळ घेऊ नका, कारण की या अगोदरच सामन्याला सुरू होण्याकरता बराच वेळ गेलेला आहे. त्याच्यामुळे वेळ आता पाळणं ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट राहील. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत चंदनसार गटामधनं, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. जय भवानी मारंबलपाडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव अशी लढत आपल्याला चंदनसार गटातनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल हर्षद घेऊन येतोय. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे, तिथे एक रन तिथे पाहायला मिळाली. फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, परंतु त्याला फक्त टाइम केलं, दिशा दिली आणि पाठवलं पॉइंटच्या क्षेत्रात. आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे जय हनुमान गावठण या संघाची 2 गडी बाद 10. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती हर्षद, स्ट्रायकिंग एंड वरती आहे राजा. पहिला बॉल फेस करेल या सत्रातील. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेला मात्र समरिंग बॉल, थोडासा खाली राहिलेला चेंडू. बॅट खूप अगोदर फिरली होती आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर चेंडू अगदी वेगात आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये जाताना. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे 10 या धावसंख्येवरती. ते मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न योग्य प्रकारे बॅटवरती आला नाही. बॅकअप देखील तितकं चांगलं झालं. गोलंदाजाने स्वतः चेंडूला उचलला आणि थ्रो देखील केला होता रनआउटच्या उद्देशाने, परंतु फलंदाज देखील तितके चपळ, अगदी चपळाई दाखवली. आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले देखील. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. आघाडीचे शिलेदार जे होते त्यांच्यावरती पूर्ण दारोमदार होती, परंतु अगदी निराश केलं. त्याचं कारण आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती भेदक गोलंदाजी पहिल्या षटकात आदित्यची पाहायला मिळाली. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफ स्टंपवरती मात्र फलंदाज अगदी गेले होते. त्यानंतर लेग साईडच्या दिशेला खेळण्याचा इरादा होता, परंतु गोलंदाजाने मात्र चातुर्य बाळगलं, फलंदाजाची शैली ओळखली आणि त्या प्रकारे हा स्विंगिंग बॉल या अगोदरचा आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढील बॉल, यावेळेला मात्र टो क्रशिंग यॉर्कर. त्याचं उत्तर मात्र फलंदाजाकडे, राकेशकडे नव्हतं. ऑफ स्टंप वरती केला मारा, क्लीन बोल्ड, दांडी गोल गॉन. इथे आता बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. हर्षदने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. या षटकामध्ये 2 धावा हर्षदने दिलेल्या आहेत आणि 1 विकेट प्राप्त केलाय.
यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आई भवानी मारंबल पारडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना आपण पाहतायत तर गोलंदाजांना अपील देखील केली पंचांकडे, मात्र पंचांनी ती उचलून धरली नाही. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर पायावर लागला जरूर, पॅडवरती जरूर आदळला चेंडू, परंतु इम्पॅक्ट त्याचा कुठेतरी डाव्या यष्टीकडे होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर लेग बाईसच्या माध्यमातून एकेरी धाव पाहायला मिळाली. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे जय हनुमान गावठण या संघाची 3 गडी बाद 12. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 12. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आघाडीचे शिलेदार मात्र तंबूच्या आसऱ्याला आले. तिथून मात्र आता फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या चांगल्या प्रकारची जमावी लागेल, कारण की अगोदरच आपण पाहिलं सामन्याच्या सुरुवातीला संघ उशिरा आला मैदानावरती आणि त्याच्याच कारणामुळे 5 धावांच्या पॅनल्टीला इथे सामोरं जावं लागलंय गावठण जय हनुमान गावठण संघाला. षटकातील पुढील बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑफ साइडला इथे खेळले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी पाहायला मिळते. विकेट किपर देखील कौतुक करतायत फिल्डरचं, कारण की अगदी डायरेक्ट थ्रो किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 13 धावा. राकेश मात्र एकमेव फलंदाज ज्यांनी मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते देखील जास्त काळ खेळपट्टीवरती टिकून राहू शकले नाही. आता पाहूया या इनिंगमध्ये किती धावा जमवल्या जातील. षटकातील तिसरा बॉल भाविक घेऊन पुन्हा एकदा. यावेळेला मात्र बॉटम हँडचा केलेला वापर अगदी योग्य दिशा दिली आहे त्या चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 17. धावा झाल्यात धाव फलकावरती. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होताना दिसतंय. फलंदाजांच्या माध्यमातून धावा जमवणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. पुन्हा एकदा अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रो पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्येला एका धावेने आकार दिला जातोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आई भवानी मारंबल पारडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयारीमध्ये राहायचंय. टॉस करण्याकरिता आपण यायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेने. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला कलात्मक फटका इथे पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. भाविकने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. 7 धावा आतापर्यंत मोजल्यात या षटकात. पहिल्या षटकात देखील आपण आदित्याच्या पाहिल्या होत्या 9. त्यानंतर दुसऱ्या षटकात हर्षदच्या 3 धावा आणि भाविकच्या आतापर्यंत षटकामध्ये आपण 7 पाहिल्यात. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव घेतल्या दुसऱ्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडलेलं आहे का बिघडलेलं आहे ते पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची इथे घेतली गेलेली आहे मदत. थर्ड अंपायर या ठिकाणी मात्र सूचित केलंय बॅट प्रॉपर ग्राउंडेड झालेली आहे किंवा नाही ते आपण तपासणार आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्सचे टेक्निशियन इथे मात्र आम्हाला सपोर्ट करत असताना यावेळेला मात्र आपण पाहतोय तर येस इट इज रन आउट. विकेटचं इथे पुन्हा एकदा झालेलं आहे पतन.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मनाचे राजे चषक वेळी 2024 मध्ये. प्रथम पारितोषिक 70,000, द्वितीय पारितोषिक 35,000, तृतीय पारितोषिक 21,000, चतुर्थ पारितोषिक 11,000 आणि पाचवं पारितोषिक देखील 11,000. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय 5 पारितोषिकं आहेत आणि शिस्त प्रिय संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून इथे मात्र दिलं जाईल एक मोमेंटो. या ठिकाणी ट्रॉफी देखील आपण पाहतोय. पहिलंच वर्ष आहे पण पहिल्याच वर्षामध्ये या स्पर्धेचा बोलबाला संबंध पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळतो आणि त्याचं कारण मात्र संपूर्ण मनाचे राजे ग्रुप आणि त्यांच्या पाठीशी एक बॅकबोन म्हणून त्यांचे पाठीराखे अर्थातच शुभमजी पाध्ये हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे. या सत्रातील शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज धीरज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अगदी चांगला टप्पा, गुडलेन स्पॉटचा टप्पा यावेळेला मात्र हाताळला गोलंदाजाने. बॅट अगदी वेगामध्ये फिरवली होती फलंदाजाने परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जसा हवा होता तसा झाला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगल्या प्रकारे अगदी खोदून काढला असं म्हटलं तरी चालेल. चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न झाला आणि तिसऱ्या करता देखील मिळालेत आणि यावेळेला सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही शेवटच्या षटकातील आता उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये एक्झॅक्ट टोटल आता काय असेल ते देखील पाहणं आता खूप महत्वाचं आहे. षटकातील पुढील बॉल धीरज पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल फुलर लेन्सचा मारा केला, पिकअप केलं फलंदाजानं आणि यावेळेला पाय त्यांचा मुरगळलाय आय थिंक धावता धावता. दुखापत झाली आहे, दुखापतग्रस्त झालेले आहेत. फर्स्ट एड किट घेऊन प्लीज आपण जायचं आहे. थोडीशी इजा जरूर तिथे झालेली आहे. पाणी सुद्धा घेऊन जा त्यांना. पाणी स्कोर कार्डकडे आपण लक्ष टाकलं तर आतापर्यंत घडामोडी जर पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आदित्य काय दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी मिळवले, त्यानंतर 2 चौकार देखील आले परंतु कमबॅक करणं हे आदित्यनं दाखवलं आणि त्या षटकात त्यानं 9 धावा मोजल्या, 2 विकेट त्यानं प्राप्त केले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण हर्षदला पाहिलं, त्याने देखील कमालीची अप्रतिम ब्रिलियंट गोलंदाजी केली. फक्त 3 धावा त्यानं त्या षटकामध्ये दिल्या आणि 1 विकेट त्यानं मिळवली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये भाविकच्या हातामध्ये चेंडू दिला आणि भाविकने देखील 8 धावा दिल्या, विकेट मिळवली नाही पण खूप चांगली गोलंदाजी त्यानं देखील केली. आणि धीरज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळताना दिसत आहेत आणि त्या षटकात देखील आतापर्यंत धीरजच्या 3 चेंडू झालेत आणि 4 धावा त्यानं मोजल्यात आणि असे एकत्रितपर्यंत आपण आता पाहिले तर 3.3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 24 धावा. रिटायर्ड हर्ट आय थिंक बॅटर तिथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आय गेस आपण जायचं आहे मैदानात. वी होप दुखापत जास्त मोठी नसेल कारण की अजून पूर्ण हंगाम हा शिल्लक आहे. खूप मनाला लागतं जेव्हा एखाद्या खेळाडूला अशा प्रकारची दुखापत होते. आता नवीन फलंदाज जातोय जर्सी क्रमांक 7 सूर्या. सूर्या जातोय. चला आता त्या बॅटरला बाहेर येऊ द्या, आपण सामना चालूच ठेवूया कारण की खेळाडूंचा रिदम देखील तिथे बिघडू शकतो. तेव्हा प्लीज आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती जायचं आहे. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 24 धावा. 3.3 षटकांचा खेळ झालाय. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या शेवटच्या षटकातील बाकी आहे. आता नवीन गेलेले फलंदाज आणि ऑलरेडी आपण पाहिलं तर क्रीजवरती असलेले बाळा आणि सूर्या यांच्यामध्ये चर्चा झाली असावी की आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत कारण की ऑलरेडी 5 धावांची पेनल्टी ही लागली गेलेली आहे.
रनअपमध्ये थोडासा बिघाड झालेला आहे आणि पुन्हा एकदा पंचांनी दाखवलं की डेड बॉल. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती धीरज. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत आई भवानी मारंबलपाडा विरुद्ध शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. आता शेवटचे 2 बॉल इथे मात्र मोठा फटका. अप्रतिम क्लास टायमिंग, कलात्मकता, दाहकता सर्व काही पाहायला मिळालं. बिग हिट फॉर 6 षटकार. आहे 30 धावा. आता या सत्रातील शेवटचा बॉल घेऊन धीरज पुन्हा एकदा होतोय तयार. बॅट तर जोरात फिरवली आहे. पंचांकडे दाद आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन झालेलं आहे आणि 4 षटकं पूर्ण झाली. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 30 आणि 31 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. जी पेनल्टी होती 5 धावांची त्यानुसार आपण रिकॅल्क्युलेट करणार आहोत आणि जे नवीन टार्गेट आहे ते असणार आहे 26 धावांचं लक्ष्य हे असणार आहे. बघा पेनल्टी किती मायने राखते. जर तुम्ही वेळ पाळलीत वेळेत मैदानावरती पोहोचलात तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. परंतु आता जर आणि तर बोलून काहीच फायदा नाही. चला सत्र आता संपलेला आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा होईल बदल. आपण ऐकणार आहात सर्वांचे लाडके लोकप्रिय समालोचक प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. ऐकतायत या स्पर्धेला मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 आपण अनुभवतायत. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या घर बसल्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आस्वाद घ्या. वैतरणा गट आणि चंदनसर गट अशा 2 गटमध्ये अतिशय सुंदर फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा फलकावर लगावल्या होत्या परंतु 5 धावा कपात केल्या. त्याचं एकमेव कारण उशिराने संघ दाखल झाला. काही कारणास्तव त्यांची लोकल थोडीशी लेट झाली आणि त्याचं भुगतान थोडंफार कुठेतरी करावं लागलं. नॅचरल होतं परंतु इथे वेळेला फार महत्त्व दिलं जातं सफाळे विभागामध्ये.
सामन्याला होते सुरुवात. सुधीर 3 ते 4 बंधू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बंधू एकंदरीत 4 बंधू खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण रबर बॉल क्रिकेट सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये ते खेळले आणि अतिशय सुंदर पद्धतीने हमरापूरच्या मैदानात सुद्धा त्यांचा खेळ पाहण्यास मिळाला. तदनंतर वालई पाड्याच्या मैदानात सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचा विजयश्री त्यांनी खिचून आणला होता. म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये आता सफाळे विभागामध्ये सुद्धा ते खेळण्यास तत्पर झालेत. तो जय हनुमान गावठण टीम तर श्रीराम कसराळी या टीमला कोण विसरेल. तो डिसिप्लिन टीमचा हकदार नेहमीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. याच मैदानात त्यांना शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी ही सन्मानित केली गेली होती. तदनंतर आपण पाहिलं रॉकी ग्रुप चषकाला कोण विसरेल. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला. वैभव सारखा खेळाडू रेसमध्ये होता मॅन ऑफ द सिरीजच्या, परंतु त्याच मैदानात आपण पाहिलं थोडेसे पाठीमागे राहिले आणि त्यांचा संघ पराभूतच्या छायेत गेला, परंतु चांगला खेळ दाखवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. स्टार्ट ऑफ द मॅच सुधीर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 26 धावांचं टार्गेट आहे, हे ध्यानामध्ये फिट ठेवायचंय. शुभमजी पाध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. सिद्धार्थ कदम यांना आपण पाहू शकतात, प्रोलिंग स्पोर्ट्सचे अपडेटर आणि टेक्निशियन म्हणून ज्यांची ओळख. डिजिटल स्कोरर. पहिलाच बॉल वैभवचा पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. वैभवकडे नॅचरल स्ट्रोक आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय, कारण जवळून या फलंदाजाची फलंदाजी पाहिले त्यामुळे चहूबाजूने खेळण्याची जी कला आहे या खेळाडूकडे ती अप्रतिम पाहायला मिळते. ऑफ साईड, ऑन साईड, शॉर्ट पूल, पूलचा फटका, लेग ग्लान्स असेल, हुकचा फटका असेल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका असेल, कव्हर ड्राईव्हचा फटका असेल, स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, लेट कट असेल, अप्पर कट असेल, हे मात्र स्ट्रोक जे आहे ते प्रॉपरली नॅचरल आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला मी म्हटलं होतं यावेळेला द स्काय ची आठवण करून देणारा फटका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 षटकार. सूर्यकुमार यादव पॅटर्न शॉट यावेळेला पाहायला मिळाला. बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. फाईन लेग क्लिअर करणारा एक धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार वैभवच्या बॅट मधून. ही ओळख आहे, ही ताकद आहे या खेळाडूची. मॅग्निफिसंट शॉट. सिक्सर सुप्रीमो. सर हे चेंडू हवेत तर आपण विपुल पंडोलकर यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. जर सफाळे विभागामध्ये तुम्हाला जर सिक्सर सुप्रीमो हवे असतील तर शुभमजी पाध्ये यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. निसर्गरम्य आणि नयनरम्य अशा वातावरणात हे वेडीचं मैदान वसलेलं आणि डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं हे मैदान. काही प्रेक्षक वरून सुद्धा या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावा आल्या. टॅप केला जातो यावेळेला सुरेख पद्धतीने बॅकफुटला जाऊन सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 8 या धावसंख्येवर. पहिला बॉल वाईड होता, तदनंतर आपण पाहिला षटकार आला. खूप चांगला फटका होता. जो नॅचरल बॅट फिरवण्याची जी शैली पाहायला मिळाली, एक शैलीदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते सुधीर. सुधीरचा हा बॉल थोडीशी लेंथ खराब मिळाली. हनुमानच्या माथ्यावरून चेंडूला या वेळेला कव्हर केलं. परिपूर्ण ट्रॅव्हल होत असताना चेंडू 1 बाउंड. चौकार 4. पावसाळ्यामध्ये खऱ्या अर्थाने हे टी शर्ट जर्सी मात्र ज्यांनी आपण पाहिली, विशाल जयराम पाटील, ज्या चोळेचे 444 बॉयज ही सुद्धा टीम आपण सातत्याने पाहिले आणि विशाल पाटील यांच्या माध्यमातून हे टी शर्ट स्पॉन्सरशिप केले गेले आणि श्रीराम कसराळीकर धन्यवाद व्यक्त करतायत. त्यांचं ऋणी राहत आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली. 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावांचा टार्गेट समोर असताना आशुतोषचा हा फटका या वेळेला मात्र आपण पाहू शकाल. कॅच ड्रॉफ्ट.
एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 13 या धावसंख्येवर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 बॉल मध्ये ज्या धावसंख्या उभारण्यात आले 13 या धावसंख्येवर. सुधीरचा हा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका, तंत्रशुद्ध फटका कसा असावा, टेक्निकली साऊंड, ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6 वैभवच्या बॅट मधून 6. तर यावेळेला जबरदस्त टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट. यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न हनी, त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर हनी होते, 71 नंबरची जर्सी परिधान करणारे. परंतु वैभवने चोख कामगिरी केली, प्रत्युत्तर दिलं आणि इथून बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 19. विजयासाठी 7 रनची नितांत गरज आहे. चांगली सुरुवात करून दिली. वेल बिगिनिंग इज हाफ डन हेच म्हणावं लागेल. वैभवने जी सुरुवात केली अप्रतिम पाहायला मिळाली. एका साईडला आपण पाहतायत मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर यश नावात यश आहे आणि अपकमिंग सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान गावठण टीम एका साईडला जरूर थोडीशी आज नामुष्की ओढवली त्यांच्या बॅटिंगवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. खडीकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पद लालित्य यावेळेला आपण पाहिलं तर थोडस जरूर खराब पाहायला मिळालं. चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या 19 वर स्थिरावली गेले. ऑन साइडला फटका चांगला आहे आशुतोषच्या बॅट मधून. कसराळीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा, स्कोर आर लेवल. विजयासाठी आता अवघी 1 धावेची आवश्यकता आहे. श्रीराम कसराळे टीम ऑन साइडला आशुतोषच्या बॅट मधून क्लास फिनिश केले गेले या सामन्याला. सलामी जोडी कशी असावी, सलामीवीरांनी चांगली सुरुवात कशी करून द्यावी हे आशुतोष आणि वैभवच्या बॅट मधून आपण पाहिलं आणि अप्रतिम सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. जो आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हणून संबोधली जाते आणि त्या अनुषंगाने ही बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. श्रीराम कसराळी टीम कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. जय हनुमान गावठण टीम आपण आलात